याची बॉडी जी आहे ती पूर्णपणे इथे प्लास्टिकमध्ये ठेवण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा बदल काय झालेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला फॉब की मिळत नाही। सगळ्यात भारी गोष्ट सांगू का तुम्हाला, इथे तुम्हाला हँडब्रेक देण्यात आलेला आहे। हां, आता चेंज कुठं आहे तर इथे आहे। इथे तुम्हाला पॉकेट देण्यात आलेला आहे, ग्लो बॉक्स देण्यात आलेला नाही। इथे तुम्ही मोबाईल ठेवू शकता। मंडळी, तुमचे बजेट 1 लाख रुपयाचे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगली ब्रँडेड इलेक्ट्रिक स्कूटर पाहिजे, ज्याच्यामध्ये स्टील बॉडी पाहिजे, चांगली रेंज पाहिजे, चांगली स्पीड पाहिजे, बरेच फीचर्स पाहिजेत। या सगळ्यासाठी तुमच्यासाठी खास फक्त एका कंपनीने गाडी लॉन्च केलेली आहे, ती म्हणजे आहे बजाज, आणि त्यांनी लॉन्च केलेली आहे बजाज चेतक 2901 ब्लू लाईन। या गाडीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार, मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी। चला आजचा हा रिव्ह्यू सुरू करूया। हे मॉडेल रिव्ह्यू करण्यासाठी मी आलेलो आहे काले बजाज चेतक। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शोरूमला। इथे तुम्ही कोल्हापूरमध्ये राहत असाल तर नक्की व्हिजिट द्या। मंडळी, जर तुम्हाला एखादी इलेक्ट्रिक गाडी, 4 व्हीलर 2 व्हीलर कुठलीही गाडी घ्यायची आहे आणि तुम्ही कन्फ्यूज आहात तुमच्या बजेटमध्ये की कुठली नक्की गाडी तुम्ही खरेदी करायला पाहिजे, अशा वेळेस तुम्ही मला फ्रीमध्ये कॉल करून विचारू शकता, एक्सपर्ट ओपिनियन घेऊ शकता। स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा, आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये सांगू की कुठली गाडी तुमच्यासाठी बेस्ट आहे तुमच्या बजेटनुसार। मंडळी, ही आहे बजाज चेतक 2901 ब्लू लाईन, जी नवीन मॉडेल 1 लाख रुपयांमध्ये लॉन्च झालेला आहे। याच्यामध्ये काय काय फीचर्स मिळतात आणि ही व्हॅल्यू फॉर मनी सगळ्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये का आहे आणि सगळ्यात बेस्ट मॉडेल हेच का आहे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही पाहिलं तर याची बॉडी जी आहे ती पूर्णपणे प्लास्टिक नाहीये, मेटलमध्येच देण्यात आलेली आहे। याची ऑन रोड किंमत किती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। स्टार्टिंगला सांगितलं तुम्ही फक्त प्राइस बघता आणि पळून जाता, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बॉडी जी आहे ती पूर्णपणे मेटलमध्ये देण्यात आलेली आहे। हां, आता हे जे आहे हे तुम्हाला प्लास्टिकमध्ये मिळतं, कारण हा सगळ्यात इम्पॅक्ट होणारा पार्ट आहे। तुम्ही धडकले तर सगळ्यात पहिल्यांदा ते खराब होतं, त्याच्यामुळे जास्त तुम्हाला रिप्लेसमेंट कॉस्ट येऊ नये म्हणून ते प्लास्टिकमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। हे बघा, यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं प्रीमियम मॉडेल, नंतर येतं अर्बन मॉडेल, आणि हे आहे 2901 ब्लू लाईन मॉडेल। हे सगळ्यात शेवटचं मॉडेल आहे, पण याच्यामध्ये खूप सारे फीचर्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत। हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडीमध्ये आता चावी देण्यात आलेली आहे। अशा प्रकारची की तुम्हाला मिळते। यामध्ये तुम्हाला 2 चाव्या दिल्या जातात। पुढे पाहिल्यानंतर ना आयडेंटिकल आहे, काहीच बदल नाही, जसं की मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर खाली आल्यानंतर ना या गाडीमध्ये टायर जो आहे तो मिळतो तुम्हाला 90-90 R12, आणि MRF कंपनीचा झॅपर टायर याच्यामध्ये मिळतो, जो तुम्हाला प्रत्येक इलेक्ट्रिक गाडीमध्ये बजाजच्या बघायला मिळतो। पुढून पाहिलं तर काहीच बदल नाहीये। इथे तुम्हाला ग्राफिक्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। इकडे सस्पेन्शन तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारचं सस्पेन्शन देण्यात आलेलं आहे। ड्रम ब्रेक कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आलेली आहे। पाठीमागचं दाबल्यानंतर ना पुढचा देखील लागतो। सगळ्यात भारी गोष्ट सांगू का तुम्हाला, इथे तुम्हाला हँडब्रेक देण्यात आलेला आहे। जर तुम्ही ब्रेक दाबला आणि इथे एक नॉब देण्यात आलेला आहे, तो दाबून ब्रेक सोडला की हँडब्रेक चालतो, आणि हे दाबल्यानंतर पुन्हा एकदा हँडब्रेक जो आहे तो डिसएंगेज होतो आणि गाडी मूव्ह होते। आता आरशामध्ये देखील तुम्ही बघू शकता काहीही बदल नाही, सेम आहे सर्व मॉडेलमध्ये। अशाच प्रकारचे तुम्हाला मिरर दिले जातात। आता बघूया गाडीच्या साईडला काय डिझाईनमध्ये चेंजेस करण्यात आलेली आहे का। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथे पाहू शकता की फ्लोरबोर्ड जे आहे ते सपाट आहे। इथे देखील तुम्हाला काहीही चेंजेस केलेले बघायला मिळणार नाहीत। हां, आता चेंज कुठं आहे तर इथे आहे। इथे तुम्हाला पॉकेट देण्यात आलेला आहे, ग्लो बॉक्स देण्यात आलेला नाही। इथे तुम्ही मोबाईल ठेवू शकता। हा एक तुम्हाला इथे बदल या गाडीमध्ये बघायला मिळतो। बाकी सीट जर पाहिलं तर काही चेंजेस नाही आहे। त्यानंतर फ्लोरबोर्डमध्ये काहीच बदल नाही आहे। इथे तुम्ही पाहू शकता हे जे फुटरेस्ट आहे याच्यामध्ये देखील तुम्हाला काहीच बदल जाणवणार नाही। ग्राउंड क्लिअरन्स आहे त्याच्यामध्ये देखील काहीही बदल नाही। ही देखील बॉडी तुम्हाला स्टीलमध्ये मिळते, कुठेच तुम्हाला प्लास्टिकचा यूज झालेला इथे पाहायला मिळत नाही। बजाज चेतकच्या 2901 या मॉडेलमध्ये देखील तुम्हाला MRFचा 90-90 R12चा टायर जो आहे तो पाठीमागे बघायला मिळतो। इथे तुम्हाला कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम दिलेली आहे। इथे सुद्धा ड्रम ब्रेक आहे, आणि पुढे देखील तुम्हाला ड्रम ब्रेक मिळतो। तुम्ही कुठलाही ब्रेक दाबला तरी दोन्ही ब्रेक ॲट अ टाईम वर्क होतात। याशिवाय याच्यामध्ये हिल होल्ड असिस्ट देखील देण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की गाडीची इलेक्ट्रिक गाडी घेताना बॅटरी। या गाडीमध्ये इथे बॅटरी जी आहे ती प्लेस करण्यात आलेली आहे, आणि त्या बॅटरीची कपॅसिटी आहे 2.88 kWh। लिथियम आयन बॅटरी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, आणि यामुळे तुम्हाला रेंज जी आहे ती 123 किलोमीटरची ARI सर्टिफाईड रेंज मिळणार आहे। आणि जर तुम्ही या गाडीमध्ये रिअल रेंज जर पाहिली तर तुम्हाला ती 110 ते 115च्या दरम्यान मिळणार आहे। तुम्ही कशा पद्धतीने गाडी चालवता, तुमचा ड्रायव्हिंग पॅटर्न काय आहे, याच्यानुसार या गाडीमध्ये तुम्हाला रेंज जी आहे ती मिळणार आहे। आता याच्यामध्ये चार्जिंग टाईम, बॅटरी आली की चार्ज करावी लागते, मग त्याच्यामध्ये चार्जिंग टाईम देखील खूप महत्त्वाचा असतो। गाडीमध्ये फास्ट चार्जिंग दिलेले नाही, पण 6 तासांमध्ये 100% चार्ज होते।
आता 20% चार्ज होण्यासाठी इतका वेळ का, असा प्रश्न तुमच्या मनात नक्की आला असेल. तर त्याचं कारण असं की 80% झाल्यानंतर ना बॅटरी जी आहे ती स्लो चार्ज होते. स्मार्टफोनची घ्या किंवा गाडीची घ्या किंवा कुठलीही जगातली बॅटरी जी आहे ती 80% नंतर हीट होते. त्याच्यामुळे कंपनीने ते सेट केलेलं असतं की ती गाडीची बॅटरी जी आहे ती स्लोली चार्ज व्हावी, म्हणजे 6 तासात ही गाडी जी आहे ती फुल चार्ज होते. गाडीची मोटर जी आहे ती इथे प्लेस करण्यात आलेली आहे. BLDC मोटर नाही, साईड माउंटेड आहे आणि गिअर मेशनी ही जोडण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चांगला पिकअप या गाडीमध्ये बघायला मिळणार आहे. 63 किलोमीटरचे टॉप स्पीड तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि ही मोटर 3 किलोवॉटची यामध्ये देण्यात आलेली आहे. आता मी तुम्हाला टेक्निकल स्पेसिफिकेशन सांगितले. इथे देखील तुम्ही पाहू शकता की ग्राफिक्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. मेटल बॉडी याच्यामध्ये यूज करण्यात आलेली आहे. कॉस्ट कटिंग बिलकुल नाही आहे. आता पाठीमागच्या साईडला जर तुम्ही इथे पाहिलं तर इथे बजाज चेतकचं ब्रँडिंग देण्यात आलेलं आहे. इथे तुम्ही ग्रिल पाहू शकता, ही तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये देण्यात येते. ब्लिंकर्स या ठिकाणी अशा प्रकारचे मिळतात आणि इथे नंबर प्लेट जी आहे ती प्लेस करण्यासाठी इथे स्पेस देण्यात आलेली आहे. पाठीमागून देखील गाडी तुम्हाला काहीही बदल या गाडीमध्ये बघायला मिळणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं गाडीचं सीट. इथे तुम्ही पाहू शकता मोठं सीट देण्यात आलेलं आहे, ब्रॉड आहे. पाठीमागच्या व्यक्तीला बसण्यासाठी देखील कुशन चांगलं आहे आणि पुढच्या व्यक्तीला देखील अंडर थाय सपोर्ट इथे चांगला देण्यात आलेला आहे. आता सीटबद्दल जर तुम्हाला बघायचं असेल तर मी स्वतः बसून तुम्हाला दाखवतो. तुम्ही इथे पाहू शकता की अंडर थाय सपोर्ट खूप चांगला या ठिकाणी बघायला मिळतो. इथे तुम्ही लॉंग जर्नीसाठी सुद्धा ही गाडी वापरली 50-60 किलोमीटर जाण्यासाठी तरी देखील तुम्हाला इथे अजिबात दुखणार नाही, कारण इथे चांगला सपोर्ट तुम्हाला मिळतो. बाकी पिल्यांसाठी इथे बॅकरेस्ट देण्यात आलेला आहे आणि फ्लोटबोर्ड जसं की मी तुम्हाला सांगितलं इथे सपाट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे 2 कप्पे देण्यात आलेले आहेत. ग्लो बॉक्स नाही आहे आणि इथे हुक देण्यात आलेला आहे. इथलं हुक जे आहे सीटला जे आहे ते याच्यामध्ये तुम्हाला देण्यात येत नाही, इथे हुक देण्यात आलेला आहे. आता त्याची कपॅसिटी इथे मेन्शन केलेली नाही, पण हुक इथे तुम्हाला मिळतं. बाकी मोबाईल तुम्ही इथे ठेवू शकता. चार्जिंगसाठी इथे सॉकेट जे आहे ते देण्यात आलेलं आहे. USB इथे तुम्ही A टाईपचं चार्जिंग सॉकेट जे आहे ते पाहू शकता. बाकी आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा या गाडीमध्ये की बूट किती देण्यात आलेला आहे. 21 लिटरचं बूट स्पेस जे आहे ते देण्यात आलेलं आहे. इतका बूट मिळतो. हाफ साईज हेल्मेट याच्यामध्ये आरामशीर बसेल. सीटला देखील स्कूप असल्यामुळे चांगली जागा तुम्हाला इथे मिळते. चार्जिंगसाठी इथे सुविधा देण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ऑफबोर्ड चार्जर आहे, ऑनबोर्ड नाही. म्हणजेच एक्स्ट्रा चार्जर जो आहे तो तुम्हाला कॅरी करावा लागतो. तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि भरपूर स्पेस त्याच्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये मिळते. आता सीट लावण्यासाठी नॉर्मली असं सीट लावलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा बदल काय झालेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला फॉब की मिळत नाही, फिजिकल की मिळते जी तुम्हाला इथे लावावी लागते. हँडल लॉक करण्यासाठी तुम्हाला इकडे की फिरवायची, गाडी अनलॉक करण्यासाठी दाबून इकडे, आता ही ऑफला आहे, ऑन करायची. आता गाडी ऑन झालेली आहे. आता तुम्हाला बूट स्पेस ओपन करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं की आतमध्ये टाकलायची आणि थोडंसं पुढे पुश करायचं. त्यानंतर हे जे सीट आहे, बूट जे आहे ते ओपन होतं. अशा प्रकारे तुम्ही ही की यूज करून सर्व फंक्शन्स ॲक्सेस करू शकता. मंडळी, हा आहे बजाज चेतक 2901चा डिस्प्ले. इथे तुम्ही पाहू शकता उन्हामध्ये देखील हा चांगला विजिबिलिटी देत आहे. इथे पाहू शकता टायमिंग देण्यात आलेला आहे, स्पीड, रेंज, SOC म्हणजे स्टेट ऑफ चार्ज आणि चार्जिंगचे बार इथे देण्यात आलेले आहेत. न्यूट्रल ड्राईव्ह मोड इथे देण्यात आलेले आहे. एवढाच डिस्प्ले याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूट्रल जे आहे ते इथे देखील तुम्हाला शो करत आहे. बजाज चेतकचं इथे ब्रँडिंग तुम्हाला बघायला मिळतं. डिस्प्ले जो आहे तो उन्हात देखील एकदम चांगली विजिबिलिटी देत आहे. आता याला ऑपरेट करण्यासाठी तुम्हाला बटन्स जे आहेत ते लेफ्ट आणि राईट साईड दोन्ही साईडला देण्यात आलेले आहेत. ते टेक्टाईल बटन्स आहेत. इथे तुम्ही हाय बीम लो बीम यूज करू शकता. इंडिकेटर, त्याला बंद करण्यासाठी परत एकदा प्रेस करायचं. हॉर्न इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पॉज आणि प्लेचं बटन इथे देण्यात आलेलं आहे आणि कॉल रिसीव देखील इथनं तुम्ही करू शकता. ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि राईट साईडला तुम्ही जर आले तर इथे तुम्ही पाहू शकता ड्राईव्ह मोड देण्यात आलेले आहे, न्यूट्रल, रिव्हर्स आणि इथे मीटर. आता याला दाबल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे चेंज झालेला आहे. इथे ओडो दाखवत आहे, त्यानंतर ट्रिप इथे दाखवत आहे आणि परत SOC वरती आपण इथे आलेलो आहे. या बटनाच्या माध्यमातून तुम्ही इथे ऑपरेट करू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इंडिकेटरचं बटन देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये टोटल 5 कलर्स मिळतात. कुठले कुठले? सगळ्यात पहिल्यांदा व्हाईट, हा आहे ब्लॅक, त्यानंतर येलो मिळतो, ब्ल्यू मिळतो आणि रेड, असे 5 कलर्स तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत.
जे दिसायला एकदम प्रीमियम आहे. हे मॉडेल जरी घेतलं तुम्हाला तरी तुम्हाला कुठेच बेस्ट मॉडेल वाटत नाही. हे टॉप नॉच मॉडेलच तुम्हाला दिसायला दिसतं आणि अस्थेटिक्समध्ये सुद्धा कुठे बदल नाही. आणि कॉस्ट कटिंग महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये करण्यात आलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाची बॅटरी आणि मोटर असते ती देखील तुम्हाला इथे टॉप नॉच देण्यात आलेलं आहे. या गाडीमध्ये ऑफबोर्ड चार्जर आहे, ऑनबोर्ड नाही, जो तुम्हाला स्वतः कॅरी करावा लागतो एक्स्ट्रा. हां, आता ऑफबोर्ड चार्जर का, तर गाडीचं वेट कमी झालेलं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला 123 किलोमीटरची रेंज या गाडीमध्ये ARI सर्टिफाईड मिळणार आहे. ॲक्च्युअल रेंज काय आहे तर ती असेल 110 ते 115 किलोमीटरच्या दरम्यान. आता टेस्ट राईड केल्यानंतर ॲक्च्युअल रेंज किती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेलच, पण तुम्हाला 110 ते 115 किलोमीटरच्या दरम्यान रेंज जी आहे ती लोकली मिळणार आहे. गाडीचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगितलेली सगळी माहिती सांगितलेली आहे. आता प्रश्न आला की गाडीची प्राईस किती आहे. हे बघा, गाडीची प्राईस जी आहे ती कंपनीने ठेवलेली आहे 1 लाख रुपये, म्हणजे 99,998 रुपये, 2 रुपये कमी 1 लाखाला. ही एक शोरूम किंमत आहे. आणि ऑनरोड गाडीची किंमत आहे 1,10,000 रुपये विदाऊट टेक पॅक. आता याच्यामध्ये तुम्ही जर टेक पॅक घेतला तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 3,000 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत. 3,000 रुपये तुम्ही दिल्यानंतर ना तुम्हाला ॲप कनेक्टिव्हिटी जी लिमिटेड आहे पण मिळणार आहे. याशिवाय रिव्हर्स मोड, त्यानंतर तुम्हाला इको आणि स्पोर्ट मोड मिळणार आहे. जर तुम्ही टेक पॅक नाही घेतला तर तुम्हाला रिव्हर्स आणि स्पोर्ट मोड मिळणार नाही. एक नॉर्मल मोड मिळणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप स्पीड 63 किलोमीटरचंच मिळणार आहे, पण तुम्ही मोड चेंज करू शकत नाही. पण जर तुम्ही टेक पॅक घेतलं तर इको, स्पोर्ट, रिव्हर्स असे मोड तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या गाडीमध्ये जर तुम्ही टेक पॅक घेतलं तर सगळ्यात चांगली गोष्ट तुम्हाला ते लाईफ टाईमसाठी मिळणार आहे. जसं की तुम्हाला अर्बन किंवा प्रीमियमसाठी 5 वर्षांनी रिन्यू करावं लागणार आहे, तसं याच्यामध्ये सिस्टीम नाही. 3,000 रुपये दिले तुम्ही की तुम्हाला लाईफ टाईम सर्व फीचर्स जे आहेत ते मिळणार आहेत. आता गाडीची तुम्हाला प्राईस समजलीच असेल की 1,13,000 विथ टेक पॅक आणि विदाऊट टेक पॅक 1,10,000 रुपये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील मला कॉल करून तुम्ही विचारू शकता. बिनधास्त कॉमेंट करू नका, डायरेक्ट कॉल करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय महाराष्ट्र.